मित्रांनो, आपलं शरीर आणि शरीराचे अवयव बनलेले असतात प्रथिनांपासून म्हणजे प्रोटीन पासून. ही प्रोटीन बनवायची माहिती असते डीएनए कडे. हा डीएनए राहत असतो पेशी केंद्रकात म्हणजेच सेल न्यूक्लियस मध्ये. डीएनए कडे असलेल्या माहितीचा वापर करून प्रोटीनची निर्मिती केली जाते रायबोझोम मध्ये. रायबोझोम म्हणजेच पेशीमध्ये असणारा प्रथिन निर्मितीचा कारखाना. हे रायबोझोम बसलेले असतात पेशी केंद्रकाबाहेर असलेल्या आंतरद्रव्य जलिकेवर म्हणजेच रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर. मग प्रश्न असा पडतो की पेशी केंद्रकात असणाऱ्या डीएनए कडची माहिती पेशी केंद्रकाबाहेर असणाऱ्या रायबोझोम पर्यंत कशी पोहोचली जाते. ही माहिती पोहोचवण्याचं काम केलं जातं आरएनए कडून म्हणजेच रायबो न्यूक्लिक ऍसिड कडून. डीएनए म्हणजे दोन पायाची शिडी आणि आरएनए म्हणजे एका पायाची शिडी. दोघंच्या दोघं न्यूक्लियोटाइडचे असंख्य रेणू एकमेकाला जोडले जाऊन तयार होत असतात. या दोघांमधला महत्वाचा फरक म्हणजे त्यांच्याकडे असणारे नायट्रोजन बेसेस. डीएनए कडे अथेनाईन, ग्वानाईन, थायमिन, सायटोसिन असतं, तर आरएनए कडे अथेनाईन, ग्वानाईन,